ज्याप्रमाणे मला ऑफर दिली होती एन्काउंटरची वाल्मिक कराडच्या, त्यावर मी नकार दिला. म्हणलं एवढं पाप होणार नाही. तो 5 से 10 क्या 20, 30, 50 कोटी पण ऑफर देऊ शकतात. क्योंकि आज किती जरी केला तो आज पोलीस लोकांकडे सगळे लोकांची कुंडली असते. 10 करोड 20 करोड 50 करोड अशी एक ऑफर देतात. तुम्ही बोलाल तेवढी ऑफर असते. आणि मी असं पण म्हणते की जे कसले भाऊ आहे असे खरे अधिकाऱ्यांना तुम्ही परत नोकरीवरती घ्या. कसले भाऊनी जसं की सांगितलेलं आहे की 5 से 10 कोटीची वाल्मिक कराडच्या एन्काउंटरसाठी ऑफर होती. तो 5 से 10 क्या 20, 30, 50 कोटी पण ऑफर देऊ शकतात. क्योंकि आज किती जरी केला तो आज पोलीस लोकांकडे सगळे लोकांची कुंडली असते. आणि कसले भाऊ जे म्हणताय गृहमंत्री साहेबांना ते सगळी गोष्टीची चौकशी करायला पाहिजे. किती सत्य आहे, किती इसमें खरं आहे, किती खोटं आहे, सगळे लोकांच्या समोर आणावं लागेल आणि याच्यावरती कारवाई करावं लागेल. ज्या ज्या लोकांच्या तो नाव घेत आहे त्या लोकांवरती कारवाई करणे गरजेचे आहे आज. आणि जसं तो म्हणताय की कसले भाऊ जसे म्हणताय की त्यांच्यावरती त्यांना ऑफर होती 10 कोटीची, तो 100% होऊ शकते. क्योंकि कितीही जरी केला तो आज वाल्मिक कराडकडे धनंजय मुंडेचे पुरे कारनाम्याची लिस्ट आहे. तो 100% असा होऊ शकता मला असं वाटते. क्योंकि पोलीस अधिकाऱ्यांना हाताखाली घेऊन दबावाखाली घेऊन तुमच्या ट्रान्सफर इधर करून टाकू तिथे करून टाकू हे सगळे दबावाखाली काम करावं लागते. आणि या गोष्टीमुळे दबावाखाली काम करण्यामुळे बहुतेक पोलीस अधिकाऱ्यांनी आत्महत्या पण केलेली आहे. आणि काही लोकांनी सस्पेन्शन झालेलं आहे, जसे हे सस्पेंड झालेले आहे. आणि मी असं पण म्हणते की जे कसले भाऊ आहे असे खरे अधिकाऱ्यांना तुम्ही परत नोकरीवरती घ्या आणि न्याय करा त्यांच्यासोबत. कशाला एक अधिकारी परत पोलीस अधिकाऱ्यांवरतीही कशाला हे सगळं पापाचा घडा फुटतोय. एक मंत्रीचा राजीनामा होत नाही, त्यांची आमदारकी जात नाही. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.